ही थेट दृश्य आपण बघू शकतो। आंदोलकांची धरपकड सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काही शिवसेना युबीटीचे नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांना पकडून पोलीस घेऊन जाताना दिसत आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संकेत वरक हे आपल्या सोबत जोडले गेले। संकेत, काय सांगाल? अगदी थोडाच वेळ राहिलेला आहे आंदोलन सुरू व्हायला, जी टाइमलाईन दिलेली होती आंदोलकांनी, आणि दुसरीकडे परवानगी नाहीये, सध्याचं काय चित्र आहे? आता फराज आपण पाहिलं तर ही जी कोकणी मंडळी आहे त्यांचं खरं तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानाची भरपाई म्हणून हे सगळे जे आहेत ते आंबा किंवा काजू उत्पादक आहेत आणि यंदाच्या मोसमात खूप मोठ्या प्रमाणात यांचं नुकसान झालेलं आहे। मग ते वाढत्या तापमानामुळे असेल किंवा अवकाळी पावसामुळे असेल किंवा बुरशीजन्य जे रोग असतात त्या रोगांमुळे असेल, त्या सगळ्यांची मागणी एकच आहे की आम्हाला जे आहे ते आमची नुकसान भरपाई द्यावी आणि त्यासाठीच खरं तर आज त्यांनी मुंबई गाठलेली आहे। आणि आपण पाहतोय की ठिकठिकाणी पोलिसांनी जे आहे ते नाकाबंदी लावलेली आहे, ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावलेला आहे। गिरगाव भागामध्ये आपण मगाशी पाहिलं की कशा प्रकारे प्रत्येक गाडी जी आहे तिथे चेकिंग होत होती, नाकाबंदी केलेली आहे, प्रत्येक गाडी चेक केली जाते। गाडीमध्ये कोण कोण आहे तर ते आंदोलक असतील तर आयदर त्यांना ताब्यात घेतलं जातं किंवा त्यांना त्यांची गाडी इथल्या इथे जी आहे ती युटर्न मारून परत नरिमन पॉईंटच्या दिशेने पाठवली जाते। पण फक्त हाच रस्ता नाहीये, अनेक रस्ते आहेत आंदोलनाच्या स्थळी म्हणजे गिरगाव चौपाटीपर्यंत जाण्याचे। आणि आपण पाहतोय की दुसऱ्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे ठक्करचा एरिया तिथे आपण पाहिलं तर त्या भागामध्ये देखील धरपकड सुरू झालेली आहे। पण एका नेत्यालाही ताब्यात घेतलंय, उचलून गाडीमध्ये टाकल्याचं आपल्याला दिसतंय। आपल्याकडे दृश्य आहे, तिथे काय घडलं? अर्थात पण आपण त्या साईड तिथे जे आपण पाहतो तिथे देखील ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते उपस्थित होते, त्यांना देखील आंदोलनाच्या स्थळी जायचं होतं, पण तिथे देखील पोलिसांनी कडक बंदोबस्त लावलेला होता, कुणालाही तिथे हळू देत नव्हते। जवळपास पाऊण तासापासून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत, कार्यकर्ते नेते मंडळी असतील ठाकरे गटाचे, हे तिकडे उपस्थित होते। मात्र आता आपण व्हिज्युअल्समध्ये पाहतोय की त्यांना पोलिसांनी जे आहे ते अक्षरशः पकडून जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये गाडीमध्ये टाकलेलं आणि ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आंदोलन थोपवण्याचा हा खरं प्रयत्न आहे आणि संपूर्ण वर्षा बंगल्यावर देखील मग आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला आहे। तर आंदोलकांना वर्षा बंगल्यावर पोहोचण्याचा हा भाग नंतरचा येतो, पण मुळात आंदोलनाला आपलं आंदोलन सुरू करता येत आहे का, हा देखील आता इथे प्रश्न निर्माण झाला आहे। कारण की आंदोलनाचा जो पॉईंट ए आहे जिथून आंदोलन सुरू होणार आहे तिथेच अजून आंदोलक जे आहे ते अजून नीट पोहोचू शकले नाही। तसं नियोजन देखील मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। ठिकठिकाणी नाकाबंदी असेल, आपण पाहतोय की कशा प्रकारे धरपकड सुरू आहे, नेत्यांची असतील, कार्यकर्त्यांची असतील किंवा जे हे आंदोलक आहेत सामान्य नागरिक आहेत त्यांना देखील जे आहे ते त्यांची देखील धरपकड केली जाते किंवा त्यांची गाडी जी आहे ती त्यांना समजावून गाडी उलट्या दिशेने पुन्हा वळवली जाते। तर कुठेतरी हे एकंदरीत आपण चित्र पाहिलं तर आंदोलनाला कितपत यशस्वी होईल हा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। राजू शेट्टी देखील या आंदोलनामध्ये खरं येणार होते, ते देखील सध्या शिवालय या बंगल्यावरती आहेत, ते देखील तिथून अजून निघालेले नाही। तिथे देखील जर आपण फरा पाहिलं तर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। त्यामुळे राजू शेट्टींना देखील तिथे आता पुढे सरकू देत आहे तिथून की राजू शेट्टींना देखील ते ताब्यात घेणार आहेत, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठिकठिकाणून खरं तर हे जे नेते मंडळी असतील ते आलेले आहेत, जे आंदोलक आहेत ते आलेले आहेत। मुंबईत सुद्धा ठिकठिकाणी ते येऊन बसले, तिथून त्या आंदोलनाच्या स्थळी निघत आहेत। पण आपण पाहतोय की गिरगाव चौपाटीच्या दिशेने येणारे जे काही रस्ते आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात कारवाई होताना आपल्याला दिसते। कुठे नाकाबंदी लावलेली आहे, कुठे समजुतीने माघारी पाठवतात, तर कुठे थेट जर ऐकत नसतील तर धरपकड करतात। तेच आपण पाहतोय की शिवसेनेचे नेते विनायक राऊतांसारख्या नेत्यांना देखील पोलिसांनी जे आहे ते त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारलेला आहे। त्यांना देखील जे आहे ते त्याची देखील धरपकड झालेली, पोलीस व्हॅनमध्ये बसवलेले त्यांना देखील जे लोकल पोलीस स्टेशन आहे तिथे घेऊन जाणार आहेत। डीबी मार्ग पोलीस स्टेशनला घेऊन जातील। त्याच्यामुळे कुठेतरी हे आंदोलनाला यश मिळतंय का हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। खरं आहे संकेत, त्याच्यामुळे सध्याची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये विनायक राऊतांना अक्षरशः 4 पोलिसांनी उचललं आणि व्हॅनमध्ये टाकलं। त्याच्यानंतर दुसरे जे नेते आहेत त्यांनाही इथं पोलीस उचलून नेताना दिसत आहेत आणि अजून मोर्चेकरी जे शेतकरी आहेत, आंबा आणि काजू उत्पादक ते इथपर्यंत पोहोचलेले नाहीये। त्याच्यामुळे सध्याची जी स्थिती आहे ते पाहता हे आंदोलन 4 वाजता सुरू होईल याबाबत शंका वाटते। संकेत, पुढचे 33 मिनिटं फक्त ही जी आंदोलनाच्या वेळेसाठी उरलेली आहेत आणि इतक्या कमी कालावधीमध्ये आता कुठून लोक येतील हा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होणार। कारण की जे आंदोलनाचं स्थळ ते अक्षरशः रिकामी आहे, त्या दिशेने जाणारा रस्ता जो आहे तो देखील रिकामी आहे, कारण की इथे मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलेली आहे। त्याच्यामुळे हे जे आंदोलक संकेत, आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा। तुषार रूपनवर यांनी सांगितलं होतं त्यानुसार छुप्या मार्गाने सुद्धा या आंदोलकांचा येण्याचा प्रयत्न आहे अशीही माहिती समोर आलेली होती। त्यामुळे तसं काही करतात का हे आंदोलक याकडेही लक्ष असेल। मात्र सध्याची स्थिती आपण बघितली तर विनायक राऊत असतील किंवा इतरही जे नेते आहेत त्यांना उचलून पोलीस घेऊन जाताना दिसत आहेत आणि मोर्चेकऱ्यांना आतमध्ये येऊ द्यायचं नाही यासाठी सुद्धा खबरदारी घेतलेली आहे।